नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजचा जो दिवस आहे तो आहे शुक्रवार आणि हर्षदची एक्झाम चालू झालेली आहे. काही कारणामुळे माझे गेले 2 आठवडे व्हिडिओ येत नव्हते. त्याचं काय कारण आहे, कशामुळे येत नव्हते हे सगळं तुम्हाला मी नंतर सांगेन. परंतु पहिले म्हणजे हर्षदला उठवायचं आहे. मी आत्ताच जे माझं मॉर्निंग ड्रिंक आहे ते मी घेतलेलं आहे, परंतु आज मी वॉकला वगैरे गेलेली नाही आहे. तर सर्वप्रथम आधी हर्षदला उठवते आणि कारण त्याची शाळा आहे, त्याची परीक्षा चालू झाली आहे. गेले 4 दिवस त्याचे पेपर, त्याची फायनल एक्झाम चालू झालेली आहे. सो सर्वप्रथम त्याला उठवते, त्याची तयारी करायची, त्याचा टिफिन पॅक करायचं आहे. कारण तो 11:30 परत रिटर्न घरी येणार आहे. सो सुकं खाणं त्याला आणि पाण्याची बाटली ह्या 2च गोष्टी त्याच्याबरोबर तो कॅरी करतो. सो त्याला उठवल्यानंतर त्याची तयारी आणि जी सकाळची धावपळ असते खरंच खूप कठीण असते. म्हणजे एवढा मोठा झाला आहे पण तरीसुद्धा त्याच्या मागे धावपळ ही चालूच असते. सो चला तर मग त्याची तयारी करून घेते आणि मग तुम्हाला मी भेटते. तर आता हर्षदसुद्धा शाळेत गेलेला आहे आणि मिस्टरसुद्धा ऑफिसला निघून गेलेले आहेत. माझी किचनमधली जेवढी कामं आहेत ना तेवढी सर्व आवरलेली आहेत. म्हणजे सकाळचे जो डबा वगैरे होता तेवढं सर्व तर आवरलेलं आहे. परंतु आत्ता दुपारी जेवणासाठी काहीतरी करायला पाहिजेच, कारण आज वाराचा दिवस असल्यामुळे. आणि हर्षदसुद्धा आता 11:30 घरी येईल, कारण सध्या त्याची एक्झाम चालू आहे, त्याचे फायनल एक्झाम चालू झालेले आहे. त्याच्यामुळे तो सकाळी 7:20 घर सोडतो आणि 7:20 त्याची व्हॅन येते. परंतु त्याला जे सकाळचं उठवणं असतं ना ते खरंच खूप त्रासदायक असतं. सो तो आला 11:30 की मग त्याला पुन्हा भूक लागलेली असते. मग त्याला लवकर जेवायचं असतं. पुन्हा त्याचे दुपारी ट्युशन असते आणि ती ट्युशन त्याची दुपारी 2 ते संध्याकाळी 7:30 असते. कारण आता फायनल एक्झाम आहे, त्याच्यामुळे अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यातसुद्धा त्याचे जे मागचे आठवडे होते, ज्या वेळेला त्याला प्लास्टर लागलेलं होतं, त्याच्यामुळे तो ना स्कूलला जात होता ना ट्युशनला जात होता. सो त्याचा अभ्यास खूप सारा बाकी राहिलेला आणि तो आता त्याचा अभ्यास सगळा, त्याची जी ट्युशनची टीचर आहे ते सगळं कव्हर करून घेते. तो सुद्धा खूप अभ्यास करतो. संध्याकाळी सुद्धा तो ट्युशनवरनं जेव्हा येतो तेव्हा सुद्धा तो पुन्हा 1 तास अभ्यास करतो. मग मी किंवा मिस्टर आम्ही दोघं कोणतरी त्याचा अभ्यास घेतच असतो. सो असं सगळं रुटीन चाललेलं आहे. सो बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पुन्हा 2 आठवडे झाले आहेत आणि 2 आठवड्यानंतर हिचा ब्लॉग येतोय, काय रिझन आहे? कसं असतं, ज्या वेळेला एखादा व्लॉगर आपलं व्लॉगिंग स्टार्ट करतो सो त्याच्यासाठी त्याचे गॅजेट्स तर इम्पॉर्टंट असतात. म्हणजे जसं मोबाईल इम्पॉर्टंट असतो, गोप्रो इम्पॉर्टंट असतो, कॅमेरा इम्पॉर्टंट असतो. त्याच्याशिवाय सुद्धा एक गोष्ट इम्पॉर्टंट असते आणि ते म्हणजे आवाज. सध्या मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे, कारण सध्या जे क्लायमेट आहे, म्हणजे एवढी थंडी होती मस्तपैकी आणि अचानक गरमीला सुरुवात झाली. सो मी जेव्हा डॉक्टरकडे गेलेली, माझा जो इश्यू होता त्याच्यासाठी, तेव्हा डॉक्टरने मला सांगितलं हा प्रॉब्लेम तुमचाच नाही आहे, बऱ्याच जणांचा हा इश्यू आहे की आवाज जो आहे ना तो अचानक जातोय ना. म्हणजे घसा बसत, म्हणजे टॉन्सिल्स सारखा काही त्रास होतो. म्हणजे थंड खाल्ल्या तरी त्याच्यावरती काहीच इफेक्ट नाही. म्हणजे थंड खाल्लं तरीच आपल्याला कसे टॉन्सिल्स होतात, तर टॉन्सिल्स वगैरे काहीच नाही झालं. अचानक माहीत नाही, अचानक आवाजच गेला, काही बोलताच येत नव्हतं. म्हणजे मला घरातल्यांना सुद्धा एखादी गोष्ट जेव्हा सांगावी लागायची तेव्हा असे हातवारे करून मला सांगावी लागायची. ती एक मजेची गोष्ट होती. परंतु खूप त्रास होत होता. म्हणजे अचानक ताप आला. ताप म्हणजे असं अंगात वाटत होतं की ताप आहे, पण तो असा मला स्वतःला रिअलाइज होत होतं की ताप आहे मला अंगामध्ये, परंतु असं हात वगैरे असं किंवा असं टेम्परेचर चेक केल्यानंतर ताप वगैरे नव्हता. सो डॉक्टरकडे गेली, ते डॉक्टरनी सांगितलं हा इश्यू तुमचाच नाही आहे, बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होतोय. सध्या असं व्हायरलच आहे बिकॉज ऑफ क्लायमेट. कारण अचानक गरमी चालू झालेली आहे. म्हणजे तुम्ही बघाल सकाळी मस्त असा गारवा असतो, मस्त गार वाटतं आणि जसं 10:30-11 होतात ना खूप गरम व्हायला लागतं. असं वाटतं की ऑक्टोबर हीट चालू झालेली आहे किंवा मे महिन्यात आपल्याकडे कसं गरम व्हायला लागतं तसं व्हायला लागलेलं आहे. सो आजचा जो दिवस आहे तो आहे वार शुक्रवार. हा जो तुम्ही ब्लॉग जो आहे तो मी आज शुक्रवारी शूट करते आणि हा तुम्ही शनिवारी बघाल. आणि उद्या आहे महाशिवरात्र. सो महाशिवरात्रीला दरवर्षी मी आमचं जे मंदिर आहे, म्हणजे जिथे मी अगोदर राहायची, सो तिथे मी नैवेद्य देत असते. सो तो आणण्यासाठी मी आत्ता चाललेली आहे जांभळीला, म्हणजे जे ठाण्यामधलं जे होलसेल मार्केट आहे तिकडे चाललेली आहे.
ठाण्यामधल्या मार्केटबद्दल सांगायचं झालं तर ठाण्यामध्ये 3 वेगळ्या प्रकारची मार्केट्स आहेत, राम मारुती रोड, गोखले रोड आणि जांभळी नाका. माझ्यामध्ये माझ्या ह्याच्या अगोदरचा एक जो व्लॉग होता त्याच्यामध्ये मी भांड्यांचं मार्केट तुम्हाला दाखवलेलं होतं, होलसेल मार्केट. येस, जांभळी नाक्याचं जे मार्केट आहे तिथे ते पूर्णतः होलसेल मार्केट आहे. म्हणजे त्या होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला कॉस्मॅटिक्स, भांडी, ज्वेलरी आयटम, कपडे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या होलसेल गोष्टी. जसं जर तुम्ही जांभळी नाक्याला गेलात, महागिरी वगैरे तो एरिया गेला, तिथे तर किराणा मार्केट आहे, ते सुद्धा पूर्ण होलसेल मार्केट आहे. म्हणजे जसं आपण डीमार्टला सामान भरतो तसं लोक होलसेलमध्ये तिथे जाऊन सामान भरतात. म्हणजे महिन्याचं, ज्यांची फॅमिली खूप मोठी आहे, इवन छोटी फॅमिली असेल तर तीही लोकांना ते खूप स्वस्त पडतं. म्हणजे बाजार भावापेक्षा, म्हणजे जर आपण किराणावाल्यांकडे गेलो तर त्या भावापेक्षा हे खूप इथे होलसेलमध्ये रेट मिळतो. म्हणजे लोक तांदूळ, साखर हे लॉटमध्ये घेतात, ज्याच्यामुळे खूप जास्त डिस्काउंट मिळतं. सो ते खूप छान मार्केट आहे. सो आता मी तिथेच चाललेली आहे, कारण मला उद्या मंदिरामध्ये द्यायचा आहे ओला खजूर. सो तो घेण्यासाठी मी तिथे चाललेली आहे. आधी मी जाऊन येते मार्केटमध्ये, जे मला घ्यायचं आहे सामान ते घेऊन येते आणि आज तुम्हाला सुद्धा दाखवते की जांभळी मार्केट कसं आहे थोडंफार, कारण खूप रश असते त्या मार्केटमध्ये. मी एकटीच चाललेली आहे. सो तुम्हाला जेवढं दाखवता येईल त्या मार्केटबद्दल तेवढं मी दाखवेन, तेवढं मी सांगेन. आणि आल्यानंतर मग मी बनवणार आहे काजू. म्हणजे मी आत्ता गावाला गेलेली, जसं मी मागे सुद्धा तुम्हाला सांगितलं की माझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध आहे. सो त्याच्यासाठी गावाला जायचं होतं, परंतु मध्ये मी ब्लॉग्स बनवले नसल्यामुळे मी जे गावाला गेलेली 1 दिवसासाठी ते तुम्हाला नाही दाखवू शकली. सो त्याच्याबद्दल खरंच सॉरी. परंतु त्या टायमाला मी गावावरनं येताना आणलेले आहेत ओले काजू, कारण आता कोकणामध्ये ओल्या काजूला सुरुवात झालेली आहे. थोडा महाग आहे, परंतु येस, आमचे जे ओळखीचे आहेत त्यांनी थोडेसे मला ओले काजू दिलेले. सो मी ते येताना घेऊन आलेली होती. आणि तेच थोडंसं प्रॉन्स मी ह्या संडेला आणलेले होते. सो ते प्रॉन्स आहेत, त्या प्रॉन्समध्ये तो मी ओला काजू घालणार आहे. झटपट रेसिपी आहे, खूप छान आहे. लहान मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना ही रेसिपी आवडेल. आणि तांदळाच्या भाकरी बरोबर तर एक नंबर. म्हणजे तुम्ही स्टीम राईस, आपला कोलम भात किंवा इंद्रायणी भाताबरोबर तर ऑसमच लागेल. परंतु कोलम भात जो असतो आपला वाडा कोलम, तो कोलम भात, तांदळाची भाकरी ह्याच्यावर जर तुम्ही ट्राय केलात ना तर एक नंबर लागतो तो. सो आता फर्स्ट ऑफ ऑल मी निघते जांभळीला जायला. मी रेडी तर झालेली आहे. आधी जांभळीला जाते, ते जाऊन येते, कारण तोपर्यंत हर्षित सुद्धा येईल. फर्स्ट ऑफ ऑल मेडिकलमध्ये पण जायचे, आधी मेडिकलमध्ये मग जांभळीला, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी काय करणार आहे हे मात्र अजून मी ठरवलेलं नाहीये. सो आधी ही सर्व कामं करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते. सो येस, मी घरातनं निघालेली आहे आणि मला कुठेही जायचं असेल तर माझी एनी टाईम माझी साथीदार असते, माझी स्कूटी माझ्याबरोबर. मी कुठेही जाऊ सो ती माझ्याबरोबर नेहमी असते. मी 4 व्हीलर तसं तर खूप कमी वापरते, परंतु आता जांभळीला चालली आणि तिथे पार्किंगचा ॲज युज्युअल इश्यू हा आहेच. सो त्याच्यामुळे रिक्षाने सुद्धा जरी गेलं तरी येताना मात्र रिक्षा तिथे मिळत नसते. सो त्याच्यामुळे स्कूटी मला बरी पडते की बाबा पार्क केली, कुठेही थांबवली आणि आपली कामं करून आली. सो त्याच्यामुळे स्कूटी बरी पडते. तो तुम्हाला हा जो एरिया दिसतो ना, हा इकडनं जो पूर्ण एरिया जो आहे ना, तो एरिया हा पूर्ण साड्यांचा, म्हणजे होलसेल साड्यांचा एरिया आहे. मी स्कूटीवरती असल्यामुळे खूप नाही शूट करू शकणार आहे, परंतु मी ते एका साईडला थांबून तुम्हाला दाखवते की हा एरिया जो दिसतोय तुम्हाला, हा पूर्ण रस्ता आहे. इकडनं पुढे साड्यांचं होलसेल मार्केट आहे. सो चला तर मग आता पुढे निघते मी. आणि यानंतर हा जो सरळ एरिया जातो ना, तो पूर्ण स्टेशनरी आणि खेळण्यांचा एरिया आहे. हे आहे ड्रायफ्रूटचं दुकान आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत. इथे होलसेल प्रसादासाठी सुद्धा मिक्स ड्रायफ्रूट्स वगैरे मिळतात. सो मी तिथे आलेली आहे. और मुझे ना खजूर भी लगेगा, गीला खजूर भी चाहिए. ये कैसा है खजूर? ये 50 रुपये आधा किलो. 50 रुपये, 100 रुपया किलो. और ये वाला सीडलेस है 200 रुपये किलो. ठीक है, फिर ये सीड वाला है ना, वो मुझे 1 किलो दीजिएगा. त्यांच्याकडे बरेच सारे आयटम्स आहेत इथे. प्रसादासाठी किंवा हे बदाम, ड्रायफ्रूटचे जेवढे आयटम्स आहेत ना ते इथे पूर्ण मिळतील तुम्हाला. अंबिका ड्रायफ्रूट्स असं या ड्रायफ्रूट स्टोअरचं नाव आहे. सो इथे यांच्याकडे जे मला मिक्स ड्रायफ्रूट्स हवे होते त्याचे पण वेगवेगळ्या क्वालिटीज़ आहे. इसमें क्या क्या डिफरेंस है, मतलब क्या चीज़ें कम और ज़्यादा है? इसमें पूरा सब ड्राई फ्रूट आइटम आता है. हाँ. इसमें अपना ये एप्रिकॉट,
नहीं आता है। अच्छा और ये अंजीर, ये 2 आइटम इसमें नहीं आता है। अच्छा। अभी इसमें खारिक नहीं है, इसमें खारिक और काला मनुका नहीं है, किसको मिलता है। अच्छा, मतलब जो थोड़ा महंगा है वो उसमें 1-2 चीज नहीं है एक दो नहीं है। अभी किसी को काला मनुका नहीं मिलता तो अलग से ये बनाया है, किसी को खारिक भी नहीं मिलता है, वैसा है। ओके ओके, ठीक आहे। सो हो, हा आहे तो एरिया जिथे सगळ्या प्रकारचे होलसेल किरकोळ विक्रीची सगळी दुकानं आहेत। धान्य, कडधान्य, फरसाण सगळ्या गोष्टी ते होलसेलच्या आहेत। इथे नेहमी तुम्ही बघाल तेव्हा प्रत्येक दुकानात तुम्हाला गर्दी दिसेल। जांभळी नाक्याला खूप गर्दी होती। सो आता मी आलेली उसाचा रस प्यायला। मला बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा उसाचा रस म्हणजे कोल्ड्रिंक किंवा याच्यापेक्षा उसाचा रस मला जास्त आवडतो। सो आता मी तो उसाचा रस प्यायला आले। सो उसाचा रस पिते आणि त्यानंतर मग घरी जायला निघते, कारण खूप गरमी आहे। थोड्याफार भाज्या पण मी घेतलेल्या आहेत, कारण जांभळीला गेली आणि भाज्या नाही घेतल्या असं कधीच होणार नाही। भाज्या घेतल्यात, गावठी भाज्या, सो त्या घेतलेल्या आहेत। आणि आता हे उसाचा रस इथे पिते आणि त्यानंतर घरी जायला निघते। तर आता आली आहे मी घरी। हे बघा, हे आमच्याकडे असं असतं, जिथे हर्षित आमचा जागा मिळेल म्हणजे टीव्हीला पण तो स्टँड करून ठेवतो। सो येस, आता मी घरी आलेली आहे आणि आता मी बनवायला घेणार आहे कोलंबी आणि त्याच्यामध्ये घालणार आहे ओले काजू। त्याची मी भाजी बनवणार आहे आणि ती खाणार आहे भाकरी बरोबर। सो थोडीशी फ्रेश होते, कारण आता भरपूर साऱ्या भाज्या आणलेल्या आहेत। मटार वगैरे मिळाला, त्याच्यानंतर अल्कोहोल म्हणजे ज्याला नवलकोल सुद्धा म्हणतात काही जण, सो ते, कोथिंबीर। आणि जांभळीला गेल्यानंतर असं होतं ना की तुम्ही तिथे गेल्यानंतर अजिबात तिथे शूटला सुद्धा अजिबात वेळ मिळत नाही, कारण एवढी गर्दी असते, पार्किंगला सुद्धा जागा नसते। पटकन गाडी लावा, सामान घेऊन या, तिकीट टाका, मग ते हेल्मेट सांभाळा आणि त्याच्यामध्ये ते गाडी उचलणारे ये जा करत असतात। सो सगळ्या गोष्टी खूप सांभाळाव्या लागतात। त्यानंतर तुम्हाला मोबाईल, तुमची पर्स, कारण खूप सारे जणच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी या मिसप्लेस तिथे होत असतात। सो असं सगळं आहे आणि खूप सारी गर्दी होती। कदाचित उद्या महाशिवरात्र आहे म्हणूनच गर्दी आहे लोकांच्या खरेदीसाठी। सो आता पटकन फ्रेश होते आणि किचनमध्ये जाऊन जेवण बनवते, कारण हर्षित सुद्धा आलेला आहे आणि त्याला सुद्धा आता भूक लागलेली आहे। हेच आता जेवण वगैरे जेवून झालेलं आहे आणि हर्षित सुद्धा ट्युशनला निघून गेलेला आहे। आज कोलंबीचं कालवण खूप छान झालेलं। हर्षित, तुम्हाला आता मी हर्षितची भेट नाही घडून देऊ शकत, कारण तो ट्युशनला निघून गेलेला आहे। तो आत्ता डायरेक्ट संध्याकाळी येईल। आज त्याची कदाचित ट्युशन लवकर सुटेल असं तो सांगत होता। लेट्स सी किती वाजता येते। सो आज संध्याकाळी आम्ही जरा बाहेर जाणार आहोत। बाहेर म्हणजे मी आज जरा, आणि तर तुझा फोन आला ग, आमच्या ज्या मावशी आहेत ना तिचा फोन आलेला आहे। सो तेच तिला सांगते की तुझा फोन आलाय। सो येस, संध्याकाळी आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहोत। सो कुठे जाणार आहोत ती सुद्धा तुम्हाला दाखवेन। आज हर्षितला जरा बाहेर घेऊन जाणार आहे, कारण उद्या आणि परवा हर्षितला पेपर नाही आहे। तर संध्याकाळी आम्ही कुठे जाणार आहोत सो ते तुम्हाला दाखवेन। तर आताच मी थोड्या वेळापूर्वी उठली आहे, परंतु चहा वगैरे काही करणार नाही आहे, कारण आता गरमीला सुरुवात झालेली आहे। खूप गरमा वाढलेला आहे, त्यामुळे चहा वगैरे घ्यायची अजिबात इच्छा होत नाही आहे। परंतु आता थोडंसं लॅपटॉपवरती काम आहे, थोडासा ब्लॉग एडिट करायचा आहे उद्यासाठी। सो तो आता एडिट करायला बसते आणि त्याच्यानंतर मग थोड्याने हर्षित येईल। मग हर्षितला घेऊन थोडंसं बाहेर जाणार आहे। सो कुठे जाणार आहे आणि कारण काही नाही आहे, असं जस्ट सहजच हर्षितला थोडंसं आउटिंग म्हणून बाहेर जाणार आहे, कारण आता 2 दिवस पुन्हा त्याला सुट्टी आहे आणि मंडेला त्याचा मॅथ्सचा पेपर आहे। सो ते रिव्हिजन पण आम्हाला नंतर करायचं आहे। तो आल्यानंतर मग त्याला थोडा बाहेर घेऊन जाणार, मग आल्यानंतर मी पुन्हा अभ्यासाला बसणार, कारण आताचा जो म्हणजे पूर्णतः आमच्याकडे घरामध्ये ना जर म्हणाल तर एक्झाम फीवर आलेला आहे की हर्षित जर तुम्हाला म्हणजे माझ्यामध्ये खूप कमी माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल। आजपासून जे पुन्हा ब्लॉग चालू होते, कारण कंटिन्यू तर अभ्यास, ट्युशन हेच चालू आहे त्याचं, कारण 2 आठवडे तो ट्युशनला, स्कूलला न गेल्यामुळे त्याचं खूप सारं नुकसान झालेलं आहे। परंतु तो त्याची भरपाई खूप चांगल्या पद्धतीत करतो आहे। तो खूप अभ्यास करतो आहे, कारण आता फायनल एक्झाम आहे आणि ते करण्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे। मॅथ्स पण तसं बघायला गेलं तर जसं असं तुमचं म्हणजे स्टँडर्ड वाढत जातात, तर त्या हिशोबाने तुमचा अभ्यासही वाढत जातो। आणि 2 आठवडे तसा तो घरात अभ्यास करत होता, नाही असं नाही, परंतु आता एक्झाम म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं आणि त्याने थोडंसं टेन्शनसुद्धा घेतलेलं आहे, कारण एक्झामच्या 1 दिवस आधी तो मला तेच म्हणत होता की मम्मा मी परीक्षा देऊ शकेन ना, मला एक्झाम मी प्रॉपर देऊ शकेन ना, मला खूप भीती वाटते। पण मी त्याला म्हटलं हे बघ
जे काही घटना घडतात आपल्या आयुष्यात त्या कधीही घडतात, त्याला आपण काहीच करू शकत नाही. कारण गेल्या वर्षी असंच झालेलं. गेल्या वर्षी त्याने त्याची फायनल एक्झाम दिलेली नव्हती, कारण त्यावेळेला माझे वडील एक्सपायर झालेले होते आणि त्यावेळेला कोरोना होता. त्याच्यामुळे म्हणजे दोन्ही गोष्टी होत्या की कोरोनासुद्धा होता आणि त्याच्यामध्ये माझे वडीलसुद्धा एक्सपायर झालेले होते. सो ज्या दिवशी माझे वडील एक्सपायर झालेले होते त्याच टायमात त्याची एक्झाम स्टार्ट होणार होती आणि त्यावेळेला आम्ही कोकणात होतो आणि तो एक्झाम देऊ शकला नव्हता. सो त्याच्यामुळे तेही त्याला थोडंसं हे वाटत होतं की अरे गेल्या वर्षी मम्मा मी एक्झाम दिलेली नव्हती कारण त्यावेळेला आजोबा नव्हते आणि ह्या वर्षी मी एक्झाम देऊ की नको, म्हणजे माझा तेवढा अभ्यास झालेला आहे. ते त्याला एक फिअर होतं. की गेल्या वर्षी असं झालेलं आणि मी एक्झाम दिली नव्हती, पण ह्या वर्षी मी देऊ शकेन ना. सो ठीक आहे, मी त्याला त्या गोष्टीत खूप सारं समजवलं की असं नसतं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कधी कोणती गोष्ट उद्भवेल, कधी कोणत्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स त्याला क्रिएट होतील हे आपण कोणी सांगू शकत नाही. एखादा वेळ असा असतो की तुम्हाला खूप चांगलं वाटतं, खूप छान वाटतं, परंतु पुढचा क्षण असा असू शकतो की ज्या टायमाला तुम्ही विचार नाही करू शकत अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडून जातात. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणतात ना, फ्रॅक्शनमध्ये सगळ्या गोष्टी चेंज होऊन जातात. सो मी तर म्हणेन की प्रत्येक माणसाने आपल्या लाईफमध्ये नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. जी गोष्ट आपल्या आयुष्यात येईल, आनंदाची असू दे, वाईट असू दे, कोणती पण गोष्ट असू दे, त्या गोष्टीला सामोरं जाणं हेच मला वाटतं की आपलं कर्तव्य आहे. कारण आपण त्या कर्तव्याची तर पाठ फेरू शकत नाही. आपल्याला त्या गोष्टींना सामोरं हे जावंच लागतं. प्रत्येक म्हणजे मी तर म्हणते आजकाल लहान मुलं जन्माला आल्यापासून प्रत्येकाच्या लाईफमध्ये टेन्शन हे आहेच. सो कोणी असू दे, जन्मलेलं मूलसुद्धा जेव्हा चालायला लागतं तेव्हासुद्धा त्याला टेन्शन येत असतं की मी चालेन की नाही. मग मुलं मोठी होतात, मग अभ्यासाचं टेन्शन, मग जेव्हा लग्न होतं त्यावेळेला संसाराचं टेन्शन, मग फॅमिलीचं टेन्शन, मग जेव्हा आपण ओल्ड होतो त्यावेळेला भरपूर सारे, म्हणजे प्रत्येक एजमध्ये प्रत्येकाची टेन्शन्स ही वेगवेगळी असतात. सो आपल्याला जेवढं जमेल तेवढ्या गोष्टी आपण करायच्या. आपल्या हातून आपल्याला जेवढं जमतंय तेवढं आपण करत राहायचं. घाबरून जर आपण एखादी गोष्ट नाही ना केली, म्हणजे असं ठरवलं की अरे नाही मला ही जमणार नाही, का नाही जमणार, एकदा करून तर बघा, नक्की जमेल. आणि मला पूर्ण विश्वास आहे की हर्षित त्याचे जे सगळे पेपर्स आहेत ते खूप छान पद्धतीत लिहील, कारण तो तेवढे एफर्ट्स पण त्याच्यासाठी घेतोय. सो चला, त्याचीच वाट बघते. तो आला की मग त्याला दूध वगैरे देईन, कारण आता 5 वाजले. तो येईल थोड्या वेळामध्ये, कारण आम्ही तर कोणी चहा नाही घेणार. म्हणजे मी आता तर चहा नाही घेणार आहे कारण गरमी खूप आहे. सो चहा घेण्याची अजिबात इच्छा नाही आहे. सो लेट्स सी तो आल्यानंतरचा मग प्लॅन काय ठरतो आमचा. तर इथे हर्षित आता रेडी झालेला आहे. हे भाऊ, ते नाही घालायचं, लावायचं, त्याला खराब होणार. अरे मग ते धुवायला टाकू द्या. अरे सॉक्स तरी घालायचं त्याच्यात. केवढा आळशीपणा हर्षित तुझ्यामध्ये. चल आता. तर आता मी आणि हर्षित तयार झालोय. 4 व्हीलरची चावी घे. हां येस, नाही बस झालं. तर मी आणि हर्षित तयार झालोय आणि नेक्स्ट आम्ही आता डिनरला जाण्यासाठी. आज खरं म्हणजे आमचा जो संध्याकाळचा जो प्लॅन होता तो प्लॅन होता नरिमन पॉईंटला फिरायला जायचा, परंतु तो प्लॅन कॅन्सल झाला आणि अचानक आम्ही ठरवलं की आता आम्ही चाललेलो आहोत डिनरला. डिनरसाठी सुद्धा आम्ही 2 ऑप्शन ठेवलेले होते. एक तर 2 म्हणजे हॉटेल आम्ही सजेस्ट केलेली होती, म्हणजे मी आणि माझे जे काका आहेत त्या दोघांनी हर्षितलाच सुद्धा 2 ऑप्शन दिले. म्हणजे हर्षितचा एक ऑप्शन होता आणि माझे जे काका आहेत त्यांनी एक ऑप्शन दिलेला होता. सो त्या 2 ऑप्शनपैकी आम्ही एक ऑप्शन कोणता तरी चूज करणार आहोत. आमच्याकडे नेहमी असं असतं, म्हणजे येस बाय द वे मी आणि हर्षित आम्ही दोघंच नाही जात आहोत, तर ते जे काका काकू आहेत ना माझे, सो ते सुद्धा येतात. जसं आम्ही 4 जण चाललेलो आहोत. हर्षितचे बाबा कदाचित त्याला आम्हाला डायरेक्ट ते ऑफिसमधनं येतील आणि तिथे आम्हाला जॉईंट होतील, ते काही पक्का नाहीये, पण आम्ही तर 4 जण चाललेलो आहोत. सो कुठे जाणार आहोत 2 हॉटेलपैकी एका कोणत्या तरी हॉटेलला. सो ते अजून डिसाईड झालं नाही, कारण आजचा जो प्लॅन आहे ना आत्ताचा तो अचानक डिसाईड झाले, अचानक डिनरला जायचं. येस, आम्ही गाडी पार्क केलेली आहे कारण इथे सुद्धा पार्किंगचा इश्यू आहे. तर आम्ही आता गाडी पार्क केलेली आहे आणि निघालोय आम्ही महाराष्ट्र लंच होमला जेवणासाठी, डिनर करण्यासाठी तर चाललेलो आहे. कारण आज
फ्रायडे असल्यामुळे, नॉनव्हेजचा वार असल्यामुळे आम्ही चाललेलो आहोत. आता गर्दी आहे त्यामुळे आम्ही वेटिंगसाठी थांबलो. हर्षू एक चेअर खाली बघ पुढे, चेअर खाली. मग त्या चेअरवर तू जाऊन बस. काय हर्षित, काका देतील का बघायला. सो तुम्ही इथे बघू शकता की वेटिंग आहे थोड्याफार प्रमाणात. सो येस, आमचा हा जो प्लॅन ठरलेला आहे तो अचानक ठरलेला प्लॅन आहे. सो आम्ही आता जे 2 हॉटेल डिसाईड केले ते होते, एक कॅन्टोनीज म्हणून होतं, ते चायनीज रेस्टॉरंट होतं. परंतु नंतर विचार केला की चला आज थाळी जेवायला जाऊया नॉनव्हेजमध्ये. सो त्याच्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे. महाराष्ट्र लंच. किती दिवसापासून माहिती होतं की हे नवीन ओपन झाले. सो काकू आणि आम्ही सगळे विचार केला चला आज इथे जाऊया आणि भरपूर सारं फिश नॉनव्हेज खाऊया. सो आता आतमध्ये गेल्यानंतर वेटिंग आहे भरपूर सारी. आतमध्ये गेल्यानंतर मग टेस्ट करतो आणि आम्ही काय काय मागवणार आहोत ते तुम्हाला दाखवतो. कोण आलोय बघा, माझे काका काकू आणि इथे आलेला आहे हर्षित. झोप येते तुला? हे मागवलेले आहेत हर्षितचे पण आवडीचे स्क्विड. आणि अजून एक स्टार्टर आम्ही मागवलेले आहे ते आहे चिकन काली मिर्च. चालू आहे ना, बघू टेस्ट करू का? थंड आहे. चांगलं आहे, फ्रेश टाइम सोडा. येस, स्क्विड पण छान होतं आणि हे पण छान होतं, बोंबील पण छान होतं. हे कसं आपण एरवी पण आपण खातो त्याच्यामुळे एवढं हे नाही वाटत, पण स्पायसी ओके. स्क्विड तर कसं गोव्याला खातो आम्ही, जेव्हा आम्ही जातो ना स्क्विड मोठे रिंग असतात. इथे कसं तेवढं मोठं स्क्विड नाही मिळत. छान होतं आणि क्वांटिटी पण ठीक होती, आयडियल क्वांटिटी होती. ओव्हरऑल अजून तरी स्टार्टरची टेस्ट चांगली आहे. स्टार्टरची टेस्ट चांगली वाटते. आता आपण मेन कोर्समध्ये बघूया आता कशी आहे टेस्ट. इथे मागवलेली आहे आम्ही रावस थाळी, ज्याच्यामध्ये जवळा, कोशिंबीर हे रावसचे पीस आहेत, भाकरी, सोलकढी, ग्रेव्ही आहे हे 2 प्रकारची. खूप छान वाटते आणि मोस्टली म्हणजे खरडा आहे त्याने इथे दिलेला. अशीतनं इथे मागवलेली आहे पापलेट थाळी, ज्याच्यात आहे भाकरी, त्याच्यानंतर पापलेट, सोलकढी, जवळा, कोशिंबीर आणि त्याच्याशी आम्ही एक्स्ट्रा वडेसुद्धा मागवले आणि एक्स्ट्रा भाकरीसुद्धा मागवलेली आहे. सो आम्ही आता स्टार्ट करतो. काकू स्टार्ट करा जेवण आणि सांगा टेस्ट कशी आहे. आज तुमचा रिव्ह्यू बघू. येस, कसं आहे काकू? टेस्ट करून सांगा. चांगलं आहे, एकदम छान. टेस्ट चांगलं आहे का? सांगा तुम्हाला कसं वाटलं? फ्रेश आहे, फ्रेश आहे ना? हर्षू तुला कसं वाटलं? काय ऑमलेट? ऑमलेट ना चांगलं आहे. चांगलं आहे, आवडलं? होय. चल संपव आता. साईज पण बरोबर आहे. टेस्टी. आता आपण आईस्क्रीम खाऊया मस्तपैकी, जर पोटात जागा असेल तर. आईस्क्रीम कधी पण द्या. पण आता आमच्याकडे ना कसं होतं, गरमी चालू झाली ना तर आमच्याकडे आईस्क्रीम खूप आम्ही खातो. तर आमचं तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. हे असं पकड, असं पकड. येस, असं पकड. मजा आली? मजा आली जेवायला? नक्की नक्की जेवायला मजा आली.
सो येस, आमचा हा जो अचानक ठरलेला जो प्लॅन होता त्याला आम्ही खूप मजा केली, खूप सारं खाल्लं आहे. सो आता असं विचार चालला आहे की 11 नंबरची बस पकडायची आहे आणि घरी जायचं आहे. परंतु ते पॉसिबल नाही होणार आहे कारण हर्षदची बडीशोप बाकी होती जी काकू त्याला घेऊन आलेल्या. तो खरंच खूप जड झालं आहे, परंतु आता गाडी घेऊन आले त्याच्यामुळे गाडीनेच पुन्हा रिटर्न चाललो आहे आम्ही आता. सो येस, अशा पद्धतीत आम्ही अचानक ठरलेला आमचा जो प्लॅन होता जेवणाचा ते आम्ही खूप एन्जॉय केले. आता आम्ही घरी चाललोय. तर आता थोड्या वेळापूर्वी घरी आलो, मस्तपैकी फ्रेश झालेलो आहोत आणि येताना आम्ही नॅचरलमधनं आईस्क्रीम आणलेलं कारण आता गरमीचे दिवस चालू झालेत. गरमीचे दिवस चालू झाले की आमच्याकडे नेहमी आईस्क्रीम असतं आणि नॅचरलमधला जो टेंडर कोकोनट हा फ्लेवर आहे तो माझा एनी टाईम फेवरेट आहे. आज जेव्हा गेलेलो तेव्हा कळलं की ब्लूबेरीसुद्धा नवीन कोणतीतरी फ्लेवर, ब्लूबेरी हा फ्लेवर त्यांनी नवीन फ्लेवर आणलेला आहे, पण तो काही टेस्ट केला नाही. नेक्स्ट टाईम तो टेस्ट करेन, पण आत्ता टेंडर कोकोनट खाऊन घेतलेला आहे आणि आता जाणार आहे झोपायला. सो अशा पद्धतीत आजचा दिवस गेलेला आहे. सकाळी जांभळीला जाऊन आली आणि त्याच्यानंतर जो आमचा सकाळी जांभळीला जाऊन आली आणि त्याच्यानंतर जो आमचा संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन होता तो कॅन्सल झाला आणि त्यानंतर आम्ही जेवायला बाहेर गेलो. सो असा आजचा दिवस गेलेला आहे. आय होप तुम्हा सर्वांना माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.